हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. लास्ट लेक्चर मध्ये आपण फंक्शन्सचे बेसिक थेअरी रिवाइज केलेली आणि एक सिंपल प्रोग्रामने फंक्शनचं एक्झिक्युशन अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. प्रत्येक लेक्चर सोबत मी तुम्हाला थेअरी सेंड करतोय. व्हिडिओ पाहण्याच्या आधी किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर थेअरी टाइम टू टाइम तुम्हाला नोट करायची. ठीक आहे. काहीही वर्क पेंडिंग ठेवायचं नाही. जसं आपण क्लासरूम मध्ये स्टडी करतो तशाच पद्धतीने स्टडी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. टाइम टू टाइम स्टडी कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. आणि आता जे मी थेअरी दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओ सोबत, तर व्हिडिओ पाहण्याआधी जर ती थेअरी तुम्ही नोट करून ठेवली तर व्हिडिओ मधले प्रोग्राम तुम्हाला टाइम टू टाइम लिहिता येतील. ठीक आहे. आता आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये एक नवीन टॉपिक स्टडी करायचा आहे, तो म्हणजे इनलाइन फंक्शन. आता हा कन्सेप्ट बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता एक्झिक्युशन ऑफ फंक्शन्स मध्ये. याच्या आधी आपण थेअरी बघू की इनलाइन फंक्शन का इंट्रोड्यूस केलं गेलं, इनलाइन फंक्शन कन्सेप्ट का वापरतात, आणि त्यानंतर इनलाइन फंक्शन कसं वापरतात ते सुद्धा आपण प्रॅक्टिकली एक्झाम्पल मध्ये बघू, त्याचा सिंटॅक्सही बघू. तर आधी जी मी थेअरी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय ती थेअरी वाय वी यूज इनलाइन फंक्शन त्याच्यासाठी आहे, ते अंडरस्टँड करून घ्यायची. मग मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट पॉइंट, normally compiler creates only one copy of body of function in memory. Second point, whenever function is called, control jumps to body of function. After executing body of function, control returns back to calling function. Such jumps of control in and out of the functions have some performance overhead. If a simple function is called multiple times in program, then it may reduce the speed of execution to an extent. Concept of inline function is used to overcome above problem. आता या 4 पॉइंट्स मध्ये फंक्शनला ज्या वेळेला एक्झिक्यूट होतात त्यावेळेला स्पीड ऑफ एक्झिक्युशन कसं कमी होतं आणि तो प्रॉब्लेम हँडल करण्यासाठी इनलाइन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला गेलेला आहे, हे एक्सप्लेन केलेलं आहे. हे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला आता फंक्शन्सचं एक्झिक्युशन किंवा प्रोग्रामचं एक्झिक्युशन कशा पद्धतीने होतं त्याचा पुन्हा एकदा आपल्याला रिव्हिजन करावी लागेल. हा आपण काल पाहिलेला एक सिंपल प्रोग्राम ज्याच्यामध्ये आपण 3 ऍडिशनल फंक्शन जपान, नेपाळ आणि USA बनवलेले आहे. सगळ्यांचं लक्ष बोर्डवर स्क्रीनकडे असलं पाहिजे. ठीक आहे. मी काय एक्सप्लेन करतोय ते समजून घ्यायचंय. आता ही थेअरी पॉइंटर चॅप्टर मध्ये सी मध्ये पॉइंटर टू फंक्शन या एक टॉपिकला मी एक्सप्लेन केलेली आहे. तो व्हिडिओ अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला पॉइंटर या प्लेलिस्ट मध्ये फंक्शन पॉइंटर्स नावाने आहे. ठीक आहे. सुरुवातीच्या 10 मिनिटात सुद्धा ही थेअरी एक्सप्लेन केलेली आहे. आता त्या अंडरस्टँडिंगलाच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, तर मी पुन्हा एक्सप्लेन करतोय. ज्या वेळेला आपला प्रोग्राम अशा पद्धतीने आपण टाईप करतो तर कोणत्या कोणत्या स्टेप्स घेतल्या जातात हे आपण आता सुद्धा मागे बघितलं होतं. रायटिंग अ प्रोग्राम म्हणजे आपण प्रोग्राम राईट केला, टाईप केला, त्याला .cpp फाईल मध्ये सेव्ह केला. त्याच्यानंतर काय होतं, प्री प्रोसेसर म्हणजे हे #include iostream.h किंवा #stdout.h वगैरे गोष्टी. मग या प्री प्रोसेसर्स नंतर जेव्हा तुमचा प्रोग्राम प्री प्रोसेसर होतो तर ते हॅश स्टेटमेंट जे असतात ते हॅश स्टेटमेंट तुमच्या प्रोग्राम मध्ये ऍक्शन करतात, म्हणजे लिहिलेल्या कोडला चेंज करतात, मॉडिफाय करतात. जसं #include ने काय होतं, फाईलचे कंटेंट आपल्या प्रोग्राम मध्ये आपल्या कोड मध्ये इम्पोर्ट केले जातात. तर त्याच्यानंतर जो कोड फायनली तयार होतो त्याचं होतं कंपायलेशन म्हणजे तुमचा कोड बायनरी मध्ये ट्रान्सलेट केला जातो. तर हा जो प्रोग्राम आपण हार्ड डिस्क मध्ये सी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह कुठेतरी आपण प्रोग्राम टाईप करून सेव्ह करतो, तो प्रोग्राम बायनरी मध्ये ज्या वेळेला ट्रान्सलेट होतो, एक्झिक्युशन साठी जेव्हा त्याला घेतलं जातं तर तो मेमरी मध्ये येतो, ते आपण बघणार आहे. कंपायलेशन नंतर लिंकिंग. आता हे तुमचं USA जपान कॉल, USA कॉल त्याची बॉडी ऑफ फंक्शन USAचं त्या ठिकाणी आहे. याची काय केली जाईल याच्यामध्ये कंपायलेशन नंतर लिंकिंग. ती स्टेज सुद्धा थोडीशी एक्सप्लेन करेल तुम्हाला मी आता हे जपान कॉल, जपानची बॉडी ऑफ फंक्शन जिथे आहे त्याच्याशी लिंक केलं जाईल. तर या पद्धतीने त्यानंतर होते लिंकिंग, कंपायलेशन नंतर लिंकिंग आणि लिंकिंग नंतर एक्झिक्युशन. तर आता प्रोग्राम कॉम्प्युटर एक्झिक्यूट कसा करणार. कॉम्प्युटर आपल्यासारखं जसं मी तुम्हाला म्हटलं पेपरवर एक एक इन्स्ट्रक्शन वाचायची आणि त्याचं काय ऍक्शन होतं हे समजून घ्यायचं,
तसं कॉम्प्युटर आपल्या डोळ्यांनी प्रोग्राम बघून एक एक लाईन एक्झिक्यूट करतो का? कॉम्प्युटरला प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी वन बाय वन इन्स्ट्रक्शन कशा एक्झिक्यूट करता येतात हे सगळे टॉपिक तुम्ही मायक्रो प्रोसेसर हा जो सब्जेक्ट तुम्हाला आहे सीओ वाल्यांना नेक्स्ट सेमिस्टर मध्ये स्टडी करायचा आहे, टीटी वाल्यांना आताच पुढच्या युनिट्स मध्ये स्टडी करायचा आहे आयएफ ब्रांचला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील डिटेलमध्ये, पण आता फक्त समजून घेण्यासाठी एक कन्सेप्ट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे आपल्या डेटा मेमरीमध्ये स्टोअर केला जातो तसंच हा प्रोग्राम ज्यावेळेला एक्झिक्युशन साठी घेतला जाईल तर हा प्रोग्राम सुद्धा अगोदर मेमरीमध्ये बायनरीमध्ये स्टोअर केला जातो, म्हणजे त्याला लोड केलं जातं, रॅम मध्ये लोड केलं जातं. जोही सॉफ्टवेअर कॉम्प्युटर एक्झिक्यूट करतो तो सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरचे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स बायनरीमध्ये आधी तुमच्या प्रायमरी मेमरी रॅम मध्ये लोड केले जातात. रॅम मध्ये फक्त डेटा स्टोअर केला जातो, मेमरी फक्त डेटा स्टोअर करण्यासाठी असते, व्हेरिएबल साठी असते असं नाहीये. तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स, फंक्शन्स, प्रोग्राम जे काही सगळं असतं ते कॉम्प्युटरच्या प्रायमरी मेमरीमध्ये रॅम मध्ये असतं. तिथून एक एक इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटर घेतो आणि एक्झिक्यूट करत असतो. तर ते एक आयडिया समजण्यासाठी इथं लक्ष द्या. ही तुमची मेमरी आहे रॅम, हिला लॉजिकली कॉम्प्युटर 4 सेक्शन मध्ये डिवाइड करून युज करत असतो. ही रॅम मेमरी एक सेक्शन आहे इथं कोड आणि प्रोग्राम, म्हणजे तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्युटरला एक्झिक्यूट करण्यासाठी प्रोग्राम मध्ये तुम्ही दिलेल्या आहेत त्यांचं बायनरी ट्रान्सलेशन या सेक्शन मध्ये स्टोअर केलं जातं. हा सेक्शन कॉम्प्युटर इंटरनली स्टॅक कशासाठी वापरतो हे तुम्हाला डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट मध्ये एक सेपरेट चॅप्टर आहे, क्लासिफिकेशन मध्ये सरांनी सांगितलं असेल. स्टॅक चॅप्टर मध्ये तुम्ही स्टडी करणार आहे. मी छोटस तुम्हाला तिथं याचा एक्झाम्पल इथं देणार आहे. त्यानंतर हे जे 2 सेक्शन आहे ग्लोबल आणि हीप, इथं ग्लोबल डेटा तुमचा स्टोअर केला जातो आणि या हीप सेक्शन मध्ये तुम्ही जर रन टाइम मेमरी अलॉकेट केली असेल, पुन्हा पॉइंटर चॅप्टर मध्ये रन टाइम मेमरी अलॉकेशन कन्सेप्ट सी मध्ये झालाय, सी प्लस प्लस मध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण शिकणार आहे. तर रन टाइम मेमरी जेव्हा आपण अलॉकेट करतो तर त्याला हीप मध्ये स्टोअर केलं जातं. तर अशा पद्धतीने 4 सेक्शन मध्ये तुमची ही रॅम आहे. म्हणजे हा जो तुमचा प्रोग्राम आहे हा प्रोग्राम बायनरी मध्ये ट्रान्सलेट झाल्यावर या ठिकाणी त्याच्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनला स्टोअर केलं गेलं असतं. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही बायनरी मध्येच ट्रान्सलेट होते, म्हणजे त्याला त्याच्या इन्स्ट्रक्शनच्या कोडला रॅम मध्ये स्टोअर केलं जातं. आता सपोज इथं तुमचा प्रोग्राम स्टोअर्ड आहे, याला मी थोडंसं एनलार्ज करून दाखवतोय तुम्हाला. हा तुमचा प्रोग्राम आहे, या प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 3. आता इथं बघा हे प्रत्येक मेमरीला ऍड्रेसेस असतात. हे पॉइंटरचा बेसिक तरी तुम्हाला माहिती आहे की इच लोकेशन ऑफ मेमरी हॅज युनिक ऍड्रेस. प्रत्येक मेमरी लोकेशनला ऍड्रेस असतो, म्हणून प्रत्येक डेटा वेगवेगळ्या ऍड्रेसवर स्टोअर असला तर कॉम्प्युटरला तो वापरता येतो. आता 2000 या ऍड्रेसला इन्स्ट्रक्शन 1 आहे, ती जर 4 बाईटची इन्स्ट्रक्शन असेल तर 2004 ला दुसरी इन्स्ट्रक्शन, ती जर 2 बाईटची असेल किंवा 4 बाईटची असेल तर 2008 ला पुढची इन्स्ट्रक्शन. अशा पद्धतीने तुमच्या या सगळ्या इन्स्ट्रक्शन इथं स्टोअर्ड आहे. असं समजून घ्या की हा तुमचा मेन फंक्शन आहे त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन सिक्वेन्स मध्ये, आणि त्यानंतर तुमचा या ठिकाणी इथं जपान फंक्शनच्या इन्स्ट्रक्शन आहे खाली 2020 ऍड्रेस पासून. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या पर्टिक्युलर एक आयडिया लावण्यासाठी ही डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे की प्रोग्राम हा बायनरी मध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर तुम्हाला याच्यातली एक एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करताना कंट्रोल युनिट सिक्वेन्स मध्ये जातो. एका ऍड्रेस वरून नेक्स्ट ऍड्रेस, त्यावरून नेक्स्ट ऍड्रेस, असं करताना सपोज 2008 ला ही जी इन्स्ट्रक्शन आहे युएसए ला आपण कॉल केलेलं आहे किंवा जपानला आपण कॉल केलेलं आहे, याला कन्सिडर करू. 2008 या ऍड्रेसला आपण जपानला कॉल करून ठेवलेला आहे. तर 2008 हा ऍड्रेस बॉडी ऑफ जपान फंक्शन 2020 सोबत ऑलरेडी लिंक करून ठेवलेला असतो, त्याला लिंकिंग स्टेज म्हणतात. म्हणजे इथं 2008 ऍड्रेस वर ही इन्स्ट्रक्शन आहे बायनरी मध्ये मेमरी मध्ये ट्रान्सलेट झाल्यावर, आणि जपान या फंक्शनचा कॉल 2020 या ऍड्रेसला आहे. आता यांच्यामध्ये लिंकिंग झालेली आहे. तर ज्या वेळेला कंट्रोल 2008 ऍड्रेस वर येईल, 2008 ऍड्रेस वरून त्याला 2020 ऍड्रेस वर आपण काय म्हणतो, व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. तर अशा वेळेला त्याला 2020 वर जम्प करायचंय आणि त्या ऍड्रेस वर जम्प केल्यावर तिथं तो फंक्शन एक्झिक्यूट करून झाल्यावर त्याला पुन्हा त्या 2008 इन्स्ट्रक्शनला येऊन, म्हणजे हा फंक्शन कंप्लीट झाल्यावर त्याला पुन्हा इथं 2008 ला यायचंय. पण तुम्ही या जपान फंक्शन मध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा एक नेपाळ कॉल आहे. सपोज 2028 ऍड्रेस वर नेपाळला कॉल केला गेलाय आणि नेपाळचा ऍड्रेस आहे हा 2028 इन्स्ट्रक्शन आहे आणि नेपाळ या फंक्शनचा ऍड्रेस आहे 3030. तो 3030 पुढे कुठेतरी आहे, म्हणजे या 2028 वरून आता तो 3030 म्हणजे नेपाळ फंक्शन मध्ये जाईल.
आता नेपाळ फंक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्याला कुठं परत यावं लागेल? 2020ला म्हणजे जपान, या 2028 ला का डायरेक्ट 2008 ला? तर आधी त्याला जपान फंक्शन मध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलंय, म्हणजे त्याला आधी या 2028 ला परत यावं लागेल. हे कंप्लीट झाल्यावर इथं 2008 ला परत यावं लागेल. आता हे सगळं डायग्रामॅटिकली जेव्हा आपण पेजवर बघत असतो तर आपल्या लक्षात असतं की आपल्याला कोणत्या ऍड्रेसवरून कोणत्या ऍड्रेसवर परत यायचंय, कोणते इन्स्ट्रक्शन आपण आता एक्झिक्यूट करत होतो, तिथून आपण कोणत्या फंक्शन मध्ये आलो, हे फंक्शन कंप्लीट झाल्यावर आपल्याला कोणत्या फंक्शन मध्ये जायला पाहिजे, हे ऍज अ ह्युमन बिंग आपल्या लक्षात राहतं. कॉम्प्युटर रिमेंबर करू शकतो का? कॉम्प्युटर लक्षात ठेवू शकतो का? त्याला डोळे एका पाहायला की आपण या ऍड्रेसवरून आलो होतो, आता या ऍड्रेसला परत जायचंय, तर असं होत नाही. मग या ठिकाणी काय केलं जातं? या ठिकाणी काही ऍडिशनल टास्क केले जातात. ते ऍडिशनल टास्क काय? आता मेमरीमध्ये फंक्शन हा एकच ठिकाणी क्रिएट केलेला आहे. तुम्ही त्याला 10 वेळा जरी कॉल केलं, म्हणजे आपण या जपान फंक्शनला अजून एकदा जरी कॉल केलं तर पुन्हा ही पण 2020 ला जम्प करणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक वेळेला जम्प करताना कंट्रोल काय करतो? तो स्टॅक मध्ये कोणत्या इन्स्ट्रक्शन वरून तो करंटली जम्प करतोय त्याला रिटर्न ऍड्रेस म्हणतात. तो स्टोअर करून जातो, म्हणजे इथं 2008 असं तो स्टोअर करेल आधी, आणि नंतर तो 2020 या ऍड्रेसला जम्प करेल, कारण आता त्याला 2020 एक्झिक्यूट करायचंय. मग 2020 एक्झिक्यूट करताना त्या फंक्शन मध्ये 2028 ला या इन्स्ट्रक्शनला नेपाळला कॉल केला गेलेला आहे, तर त्याला नेपाळवर जायचंय. नेपाळ इज 3030, त्याला नेपाळवर जायचंय, पण तिथून परत येण्यासाठी तो या ऍड्रेसला सुद्धा स्टोअर करून ठेवेल 2028. आता या दोघा ऍड्रेसला स्टोअर केल्यानंतर तो 3030 पर्यंत पोहोचेल, आणि जेव्हा हे फंक्शन कंप्लीट होईल तर तो आपल्या स्टॅक मेमरीमध्ये चेक करेल. स्टॅकचं एक्झाम्पल असतं लास्ट इन फर्स्ट आउट, जे आपण सगळ्यात वरती ठेवतो त्याला आधी काढलं जातं. तर आता तो आधी कोणता ऍड्रेस इथून परत काढेल? 2028. म्हणून तो नेपाळ मधून 3030 ऍड्रेस वरून 2028 ला परत येईल. ते फंक्शन कंप्लीट झाल्यावर तो पुन्हा एकदा स्टॅक चेक करेल, आणि त्याला आता तिथं 2008 हा ऍड्रेस स्टोअर केलेला मिळेल, आणि त्याला जेव्हा 2008 ऍड्रेस हा स्टोअर केलेला मिळेल तर इथून तो 2008 ऍड्रेसला परत येईल. तर लक्षात येते तुम्हाला, कॉम्प्युटरला एक पर्टिक्युलर प्रोग्राम एक्झिक्यूट करताना जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तर काही ऍडिशनल गोष्टी कराव्या लागतात. याच्यात तर मी पॅरामीटर सुद्धा एक्सप्लेन केले नाही तुम्हाला, कारण हे फंक्शन पॅरामीटर घेत नाहीये. जर पॅरामीटर असले तर त्या पॅरामीटरच्या सुद्धा व्हॅल्यू स्टोअर कराव्या लागतात, नवीन व्हॅल्यूज लोड कराव्या लागतात. एवढ्या सगळ्या गोष्टी फंक्शनला कॉल करताना इन्व्हॉल्व झालेल्या असतात. लक्षात येतंय? ऍड्रेस स्टोअर करायचा, नवीन ऍड्रेस लोड करायचा, पुन्हा त्या जुन्या ऍड्रेसवर यायचं. तर हे करताना कॉम्प्युटरचा म्हणजे प्रोसेसरचा काहीतरी टाइम कंझ्युम होतो, आणि तो टाइम ज्या वेळेला कंझ्युम होतो तर स्पीड ऑफ एक्झिक्युशन कमी होतं. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इनलाईन फंक्शन हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला गेलेला आहे. आता ते इनलाईन फंक्शनच्या केसमध्ये काय होतं हे सुद्धा तुम्हाला आता मी एक्सप्लेन करेल. पण हे जे 4 पॉइंट मी आता तुम्हाला सांगितले होते ते 4 पॉइंट पुन्हा एकदा तुम्हाला आता ओरली बोलतोय, आणि इथं डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल ते पॉइंट. सगळ्यात आधी मी काय म्हटलो? नॉर्मली कंपायलर क्रिएट्स ओनली वन कॉपी ऑफ बॉडी ऑफ फंक्शन इन मेमरी. म्हणजे कोणत्याही फंक्शनचं एक पर्टिक्युलर बॉडी त्या ठिकाणी क्रिएट झालेली असते. जसं मी म्हटलं, या जपान फंक्शनला ही 2020 पासून तर 2036 पर्यंत बॉडी क्रिएट केलेली आहे. मग जितक्या वेळाही आपण फंक्शनला कॉल करणार, कंट्रोल त्याच्याकडे जम्प करेल. व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड, कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. आफ्टर एक्झिक्युटिंग द बॉडी ऑफ फंक्शन, कंट्रोल रिटर्न्स बॅक टू calling function. Such jumps of control in and out of the function have some performance overhead. म्हणजे त्यावेळेला कॉम्प्युटरला काहीतरी ऍडिशनल काम करावं लागतं. If any simple function is called multiple times, then it may reduce the speed of execution to an extent. तर अशा वेळेला स्पीड ऑफ एक्झिक्युशन बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. मग असं होऊ नये म्हणून काय केलं जातं? म्हणून बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने काय मार्ग काढलाय? तर त्याने इनलाईन फंक्शन हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. आता इनलाईन फंक्शन मध्ये काय केलं जातं बघा. कोणत्याही फंक्शनला, जसं मी इथं व्हॉइड जपान फंक्शन लिहितोय, त्या जपान फंक्शनच्या डिक्लेरेशनच्या आधी मी इनलाईन कीवर्ड वापरणार. हा एक नवीन कीवर्ड C++ मध्ये बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने दिलेला आहे. या कीवर्डने काय होईल? तर या कीवर्डने कंपायलरला असं माहित होईल की या फंक्शनला कॉल जेव्हा जेव्हा केलेलं असेल तेव्हा त्याचं एक्सपान्शन इनलाईन करायचंय, म्हणजे जम्प करण्याची गरज ठेवायची नाही. त्याचा कोड सरळ सरळ तिथं इम्पोर्ट करून टाकायचा, त्या ठिकाणी एम्बेड करून टाकायचा. म्हणजे कंपायलर अशी सेपरेट कॉपी फंक्शनची क्रिएट करत नाही. अशी सेपरेट कॉपी क्रिएट करण्याच्या ऐवजी जर आपण इथं फंक्शनला कॉल केलं असेल तर हा फंक्शनचा जो कोड असेल, हा कोड पूर्ण जितक्याही लाईनचा असेल, 4-5 लाईनचा, तो कंपाईल करताना इथंच टाकून दिला जातो.
म्हणजे लिंकिंग करण्यापेक्षा तिथं कोडच सरळ सरळ इन्सर्ट केलं जातं. आता जर फंक्शनचा कोड फंक्शनच्या कॉलच्या जागी ऑलरेडी रिप्लेस झालेला आहे, कॉलच्या जागी कोड आलेला आहे, तर ज्या वेळेला प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तर तिथं कॉल नसेल, तिथं फंक्शनचा कोड आलेला असेल, तर प्रोग्राम एक्झिक्यूट करताना कंट्रोलला दुसऱ्या ऍड्रेसला जम्प करायचं, पुन्हा यायचं, हे करावं लागणार नाही. म्हणून स्पीड ऑफ एक्झिक्युशन थोडंसं इम्प्रूव्ह होईल. आता हे बिजॉन स्ट्रॉस्ट्रूप C++ लँग्वेज ज्या वेळेला बनवत होता, म्हणजे 1980sच्या टाइमला, त्यावेळेला ऑलरेडी कॉम्प्युटरचा स्पीड, प्रोसेसरचा स्पीड फार कमी होता, मेमरी, रॅम, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा स्पीड फार कमी होता. पण आजच्या डेटला आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, आपल्या कॉम्प्युटरचा स्पीड इतका इम्प्रूव्ह झालेला आहे. i3, i5, i7 प्रोसेसर, 10 जनरेशन प्रोसेसर आता यायला लागलेले आहे. तर यांचा स्पीड इतका इम्प्रूव्ह झालेला आहे की आपण कोणत्या फंक्शनला इनलाईन डिक्लेअर केलं किंवा इनलाईन डिक्लेअर नाही केलं तर आपल्याला स्पीड ऑफ एक्झिक्युशन मध्ये कोणताही डिफरन्स पाहायला मिळणार नाही. तर आता हा कन्सेप्ट आउटडेटेड झालेला आहे. उलट आपण आता इनलाईन फंक्शन वापरत नाही. त्याचा एक ड्रॉबॅक आहे. इनलाईन फंक्शनचा ड्रॉबॅक काय? जर तुम्ही एक फंक्शन 10 वेळा कॉल केलं आणि त्या फंक्शन मध्ये 5 लाईन असतील तर त्या प्रत्येक 10 कॉलच्या वेळेला 5-5 लाईन रिप्लेस होतील, म्हणजे 50 लाईनचा कोड एक्सपांड होईल. तर प्रोग्रामची साईज वाढेल. तर आपल्याला आता प्रोग्रामची साईज कमी ठेवण्यावर आपला भर आहे. स्पीड तर कॉम्प्युटरचा ऑलरेडी वाढलेला आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा, तर आपण इनलाईन फंक्शन हा कन्सेप्ट आता जनरली वापरत नाही. पण हा टॉपिक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो. व्हॉट इज इनलाईन फंक्शन, एक्सप्लेन इनलाईन फंक्शन विथ एक्झाम्पल. आता जी थेरी मी एक्सप्लेन केली ही तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे की बिजॉन स्ट्रॉस्ट्रूपने इनलाईन फंक्शन कन्सेप्ट काय आयडिया किंवा कशासाठी बनवला. लक्षात येतंय? तर ते 4 पॉईंट तुम्हाला मी एक्सप्लेन केले. स्पीड ऑफ एक्झिक्युशन कमी कशा कारणामुळे होतो आणि त्याला इम्प्रूव्ह कॉलला रिप्लेस केल्यामुळे कसं केलं जाऊ शकतं. पण जो क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतो त्याचा आन्सर कसं लिहायचं ते आपण आता आपल्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. तर हे बघा, व्हॉट इज इनलाईन फंक्शन एक्सप्लेन विथ सिंटॅक्स किंवा व्हॉट इज इनलाईन फंक्शन एक्सप्लेन विथ एक्झाम्पल असं तुम्हाला जर क्वेश्चन असेल तर त्याला फर्स्ट पॉइंट असं लिहायचं आहे, अ फंक्शन कॅन बी डिक्लेअर्ड ॲज इनलाईन बाय प्रिसिडिंग इट्स डिक्लरेशन विथ कीवर्ड इनलाईन. सेकंड पॉइंट, सिंटॅक्स. जनरली सिंटॅक्स कशा पद्धतीचा असतो? नॉर्मली आपला फंक्शनचा सिंटॅक्स कसा आहे? फंक्शन डिक्लेअर किंवा डिफाईन करण्याचा आपण बघितलेला आहे. इनलाईन कीवर्ड नसतो. रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि त्यानंतर आपण पॅरामीटर्स कलेक्ट करतो आणि इथं मध्ये आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहितो. तर इनलाईनचा सिंटॅक्स मध्ये काय केलं गेलंय? ऍडिशनली फक्त एक गोष्ट केली गेली आहे. डिक्लरेशनच्या आधी कोणता कीवर्ड लावला गेलाय? इनलाईन कीवर्ड. प्रिसिडिंग इट्स डिक्लरेशन विथ कीवर्ड इनलाईन. लक्षात येत आहे? तर ह्या पद्धतीने तुम्हाला सिंटॅक्स अंडरस्टँड करायचा आहे. एक्झाम्पल मध्येही कळेल. आता ज्या वेळेला आपण फंक्शनला इनलाईन डिक्लेअर करतो त्यावेळेला काय होतं ते पुढच्या पॉइंट मध्ये बघा. When a function is declared as inline, each call of such function is replaced by appropriate code during compilation. This is known as inline expansion of the function. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण कॉल केलेला आहे फंक्शनला आणि तो फंक्शन जर आपण इनलाईन डिक्लेअर करून ठेवला असेल तर कंपायलर प्रोग्राम कंपाईल करताना ड्युरिंग कंपायलेशन त्या कॉलला कशाने रिप्लेस करतो? कोडने रिप्लेस करतो. म्हणजे कॉल लिंकिंग करण्याची गरज नाही. सरळ सरळ तो एक्झिक्युटेबल कोड तिथे येतो आणि प्रोग्राम एका लाईनीत एक्झिक्यूट झाल्यासारखा एक्झिक्यूट होतो. लिहिताना आपण फंक्शन वेगवेगळे लिहितो पण त्याला इनलाईन कीवर्डमुळे एकाच ठिकाणी रिप्लेस केलं जातं. म्हणजे कॉलच्या ठिकाणी कोड रिप्लेस केला जातो आणि एका सिंगल फंक्शन सारखा तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट पॉइंट, आता याच्यामुळे स्पीड ऑफ एक्झिक्युशन कसं इम्प्रूव्ह होतं? ड्यू टू इनलाईन एक्सपान्शन, control does not need to jump in and out of the function. This improves speed of execution. याच्याने स्पीड ऑफ एक्झिक्युशन आपलं इम्प्रूव्ह होतं. आता इमिजिएटली फॉर एक्झाम्पल म्हणून एक प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे नोट्स मध्ये लिहिताना सुद्धा. तर तो एक्झाम्पल प्रोग्राम मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतोय. एक प्रोग्राम मी इथे टाईप करतोय, त्याच्यानंतर आपण त्या प्रोग्रामला डिस्कस करू. तर हा प्रोग्राम तुमच्या समोर आहे. आधी प्रोग्रामला एक्सप्लेन करून देतो बघा. या प्रोग्राम मध्ये मी एक स्क्वेअर नावाचं फंक्शन बनवलंय आणि त्या फंक्शनला मी इंटिजर हा रिटर्न टाइप दिलेला आहे आणि इंटिजर ए असा एक पॅरामीटर कलेक्ट केलेला आहे. डिक्लेअर करण्यापेक्षा सरळ सरळ मी इथं बॉडी ऑफ फंक्शन लिहिलेला आहे आणि या ठिकाणी त्या फंक्शनला काय केलं गेलेलं आहे? कॉल केलं गेलेलं आहे.
आता इनलाईन फंक्शनची बॉडी ऑफ फंक्शन आधीच का लिहायची असते त्याचंही कारण आपण बघू. आता बघा, या फंक्शनला इनलाईन कीवर्ड लावलेला असल्यामुळे एक्झिक्युशन तर नेहमी मेन फंक्शन पासूनच स्टार्ट होतं. आणि जनरली जर हा फंक्शन इनलाईन फंक्शन नसता, मी दोघं पद्धतीने तुम्हाला एक्झिक्यूट करून थेरी पूर्ण प्रॅक्टिकली एक्सप्लेन करेल. तर या स्क्वेअर फंक्शनच्या कॉलच्या वेळेला कंट्रोलने स्क्वेअर फंक्शनवर जम्प केली असती. मग या एक्स ची व्हॅल्यू ए मध्ये कलेक्ट केली असती आणि रिटर्न ए इंटू ए, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 5 आहे तर 5 इंटू 5 25 रिटर्न येईल वाय मध्ये आणि इथं y इज इक्वल टू 25 प्रिंट होईल. पण आपण ज्या वेळेला या फंक्शनला इनलाईन डिक्लेअर केलेलं आहे तर अशा वेळेला कंट्रोल या कॉलच्या वेळेला इकडे जम्प करताना दिसणार नाही. का जम्प करणार नाही? कारण या कॉलला ऑलरेडी रिप्लेस केलं गेलं आहे त्याच्या कोडने. रिप्लेस्ड बाय कोड हे कमेंट येतं, याला इनलाईन एक्सपान्शन म्हटलं जातं. आता हे जर मी नॉर्मली एक्झिक्यूट करून दाखवलं तुम्हाला तर दोघही केसमध्ये तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडचाही डिफरन्स दिसणार नाही. विदाउट इनलाईन आणि विथ इनलाईन काहीही डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही. पण प्रॅक्टिकली जर तुम्हाला मी हा प्रोग्राम स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करून दाखवला तर तुम्हाला तो डिफरन्स कळेल. टायमिंग मधला डिफरन्स आजकाल स्पीड ऑफ एक्झिक्युशन इतका जास्त आहे प्रोसेसरचा, तो दिसणार नाही तुम्हाला. बघा आता एक्झिक्यूट करून दाखवतोय. कंट्रोल F9 हे टर्बो मध्ये शॉर्टकट आहे. प्रोग्रामला मी एक्झिक्यूट केला, आला y इज इक्वल टू 25. आन्सर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे y इज इक्वल टू 25 आन्सर इथं तुमच्या समोर आलेला आहे. ठीक आहे. आता याला मी विदाउट इनलाईन एक्झिक्यूट करतो तरी बघा सेम फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुमच्या समोर आउटपुट आलेलं आहे. ठीक आहे. कोणताही डिफरन्स असा आपल्याला पाहायला या प्रोग्राम मध्ये आता मिळत नाहीये आणि ते मिळणारही नाही कारण आपण तसेही फंक्शन एक वेळा कॉल केलाय फक्त, आणि 10 वेळा जरी केला तर आजच्या प्रोसेसर मध्ये तो डिफरन्स पाहायला आपल्याला मिळणार नाही. पण प्रॅक्टिकली बघा, आता मी आधी हा प्रोग्राम विदाउट इनलाईन फंक्शन आहे आणि याला स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करतोय. एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम मेन. तुम्ही बॉडी ऑफ फंक्शन मेनच्या नंतर लिहा किंवा आधी लिहा, कधीही प्रोग्राम एक्झिक्यूट असं पहिल्या लाईन पासून सुरू होतो असं नाहीये. प्रोग्रामचं कंपायलेशन असं पूर्ण होतं पण प्रोग्राम एक्झिक्यूट होताना नेहमी पहिले मेन फंक्शन पासूनच सुरुवात करतो. आता पुढची इन्स्ट्रक्शन x इज इक्वल टू 5 हे इनिशियलायझेशन झालेलं आहे. x आणि y ला मेमरी अलॉकेट झालेली आहे. आता बघा, फंक्शन कॉल, व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. आपण 10 वेळा जरी कॉल केला तर 10 वेळा कंट्रोल तुम्हाला या बॉडी ऑफ फंक्शन वर जम्प करताना दिसेल स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन मध्ये. आणि असं इंटरनली होत असतं. जेव्हा आपण डायरेक्ट एक्झिक्यूट करतो तेव्हा सुद्धा हे इंटरनली होत असतं. टर्बो मध्ये मी फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत असतो. तर इथून कंट्रोल आता बघा रिटर्न आला. आता हे जे आतमध्ये होतं हे तर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, पण का कॉम्प्युटरला डोळे किंवा ब्रेन आहे का असं लक्षात ठेवायला की आपण इथून जम्प केली होती आता चला इकडे जम्प करायची? म्हणजे कॉम्प्युटर हे ऍड्रेसेस स्टोअर करतोय. कॉम्प्युटरने काय केलं, या ऍड्रेसला आधी स्टोअर करून घेतलं. हा ऍड्रेस मेमरी मध्ये स्टोअर केला, मग नवीन ऍड्रेसला कंट्रोल केला. ते एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यावर त्याने पुन्हा या ऍड्रेसला रिटर्न आलेलं आहे. तर या पद्धतीने कंट्रोल आपलं काम करतं इंटरनली आणि प्रोग्राम इथं तुमचा कंप्लीट झालेला आहे. हे आला आउटपुट. आता बघा इनलाईनने दाखवतो तुम्हाला. आता एकच कीवर्ड मी फक्त या फंक्शनच्या डिक्लेरेशनच्या आधी, बॉडी ऑफ फंक्शनच्या आधी ऍड करतोय, ते म्हणजे इनलाईन. आणि आता प्रोग्रामचं एक्झिक्युशन बघा कसं चेंज होईल. एक्झिक्युशन स्टार्ट्स एट मेन इन्स्ट्रक्शन. त्यानंतर आता आपण मागच्या वेळेला बघितलं व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. आता बघा F7 प्रेस करतो, सरळ ते पुढच्या स्टेटमेंटवर आलं, जम्प झाली नाही. म्हणजे या वेळेला प्रोग्राम हा सरळ सरळ एक्झिक्यूट झाला विदाउट जम्प. म्हणजे टेक्निकली या प्रोग्रामचं स्पीड मागच्या प्रोग्रामच्या स्पीड पेक्षा जास्त आहे. तर इनलाईन फंक्शनचा डिफरन्स कशा पद्धतीने आला ते लक्षात आलं तुमच्या. मग आता इनलाईन फंक्शन आपण आधी इथं डिक्लेअर करून त्याचा कोड असा खाली लिहत नाही, याचं काय रिझन आहे? ठीक आहे. आता हे इनलाईन फंक्शन असं जर मी खाली लिहिलं आणि इथं त्याला डिक्लेअर करताना इनलाईन डिक्लेअर केलं, इनलाईन इंटिजर स्क्वेअर इंटिजर, म्हणजे जर आपण नॉर्मली फंक्शन जसं लिहितो जपान यूएसए मी जसं तुम्हाला दाखवलं होतं, हे काय तुमचं डिक्लेरेशन, इथं काय कॉल आणि इथं आपण काय लिहिलेली आहे बॉडी ऑफ फंक्शन. असं आपण इनलाईन फंक्शनच्या केसमध्ये करत नाही. इनलाईन फंक्शनच्या केसमध्ये ही बॉडी ऑफ फंक्शन आपण अगोदर लिहितो,
याचं काय रिझन असेल, व्हिडिओ पॉज करायचा आहे, 2 मिनिटं तुम्ही विचार करायचा आहे आणि याचं रिझन मी एक्सप्लेन करण्याच्या अगोदर जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमची प्रोग्रामिंगची अंडरस्टँडिंग, कंपायलेशन, एक्झिक्युशन या प्रोसेसची अंडरस्टँडिंग कुठल्या लेवलला आलेली आहे याचं तुम्हाला सुद्धा अंडरस्टँडिंग होईल आणि मला सुद्धा अंडरस्टँडिंग होईल. तर व्हिडिओ पॉज करा, विचार करा की आपल्याला इनलाईन फंक्शनची बॉडी अशी नंतर का लिहायची नसते, ती आधीच का लिहायची असते. तुम्हाला थोडी हिंट म्हणून अजून एक गोष्ट सांगतो बघा. आता इनलाईन डिक्लेअर केलेला आहे आपण, तरी सुद्धा हा प्रोग्राम नॉर्मल एक्झिक्युशन मध्येच जाईल. बघा, एक्झिक्युशन स्टार्ट्स ॲट व्हॉइड मेन इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर बघा जम्प झालेली आहे. आपण जरी याच्या डिक्लेरेशन मध्ये इनलाईन कीवर्ड लिहिलेला आहे तरी सुद्धा या प्रोग्रामने कंट्रोल ट्रान्सफर केलेला आहे, म्हणजे इनलाईन एक्सपान्शन झालेलं नाहीये. तर मग याचं काय रिझन? व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि तुम्हाला 2 मिनिटांनंतर मी आन्सर सांगणारच आहे. पण काय तुमच्या डोक्यात आयडिया येते ते मला एकदा चेक करायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढच्या थेअरीकडे आपण जाऊ. मी तुम्हाला सांगतो त्याचं रिझन काय आहे. पुढची थेअरी अशी आहे, ओनली सिंपल फंक्शन्स दॅट डू नॉट कंटेन स्विच केस, लूप और रिकर्शन इज एक्सपांडेड इनलाईन. म्हणजे जर तुम्ही अशा फंक्शनला इनलाईन डिक्लेअर केलं ज्याच्यामध्ये लूप आहे, स्विच केस आहे किंवा रिकर्सिव्ह फंक्शन आहे जो स्वतःला कॉल करतो, तर ते प्रोग्राम मध्ये ते फंक्शन्स इनलाईन एक्सपांड होत नाही. इनलाईन एक्सपांड फक्त सिंपल फंक्शन होतात, विदाउट लूप, विदाउट स्विच केस, विदाउट रिकर्शन. आणि दुसरी गोष्ट, बॉडी ऑफ इनलाईन फंक्शन मस्ट अपीअर बिफोर इट्स कॉल. कॉलच्या आधी बॉडी ऑफ फंक्शन आली पाहिजे. आता रिझन एकदम सिंपल आहे बघा. रिझन कशा पद्धतीने सिंपल आहे तर हा तुमचा प्रोग्राम, या प्रोग्राम मध्ये तुम्ही जर कोणत्या फंक्शनला इनलाईन बनवलेलं असेल, इनलाईन, तर कंपाईल लाईन बाय लाईन होतो प्रोग्राम. ठीक आहे, आता कंपाईल करताना तुमची बॉडी ऑफ फंक्शनच्या आधी जर तुमचा कॉल आला, इथं या कॉलला रिप्लेस करायचंय कंट्रोलला. रिप्लेस करण्यासाठी काय माहित पाहिजे? रिप्लेस करण्यासाठी कोड माहित पाहिजे आणि हा कोड आपण त्याच्यासाठीच आधी लिहून ठेवलेला आहे, कारण की तो कोड इथं रिप्लेस होणार आहे. आणि आपण जर असं लिहिलं नाही तर कंट्रोलला कॉल आधी मिळेल आणि कोड नंतर. तर कंपाईल कॉल आधी झाल्यामुळे त्याची कोडशी रिप्लेसमेंट होणार नाही. हे बघा, या एक्झाम्पल मध्ये काय झालेलं आहे, आपण आधी डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि कंट्रोल ज्या वेळेला प्रोग्राम लाईन बाय लाईन कंपाईल करतो, पूर्ण एक एक लाईन ट्रान्सलेट करतो. मी म्हटलंय एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम मेन, कंपायलेशन स्टार्ट फ्रॉम फर्स्ट लाईन. ट्रान्सलेट तर पहिल्या लाईन पासून होईल ना, तेव्हाच कॉम्प्युटरला कळतं की मेन फंक्शनची लाईन कुठे आहे. एक्झिक्यूट करताना तो बरोबर मेन फंक्शनच्या ऍड्रेस पासून स्टार्ट करतो, पण कंपाईल करताना प्रत्येक लाईन कंपाईल करतो आधी. तर ह्या प्रोग्रामची ही लाईन कंपाईल ज्या वेळेला करेल तर त्याला आधी कोड माहित नसल्यामुळे आता रिप्लेसमेंट इनलाईन एक्सपान्शन करणं शक्य नाहीये. म्हणून मग तो नॉर्मली जम्प करून नंतर त्याला एक्झिक्यूट करतो. त्याच्यामुळे आपण कोड आधी लिहून ठेवतो. इथं जर आपण बॉडी ऑफ फंक्शन लिहून ठेवली असेल तर कॉलला रिप्लेस करायला ते कंट्रोलला शक्य होतं. ठीक आहे, सो इथं आपला इनलाईन फंक्शन हा टॉपिक संपलेला आहे. फक्त एक थिओरॉटिकल अंडरस्टँडिंग साठी आपल्याला स्टडी करायचा होता. थिओरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतो, म्हणून आपण याला स्टडी केलेलं आहे. पुढचा महत्वाचा टॉपिक जो आपल्याला स्टडी करायचा आहे, जो एक नवीन कन्सेप्ट पुन्हा C++ मध्ये बिजॉन स्ट्रॉस्टुकने दिला आहे, तो म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग. आता ओव्हरलोडिंग या वर्डचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. जसं आपण म्हणतो ट्रक ओव्हरलोड केलेला आहे, मुलांना आजकाल फार ओव्हरलोड केलं जात आहे. ओव्हरलोडिंग म्हणजे बर्डन, एक्स्ट्रा यूज, कॅपॅसिटी पेक्षा जास्त यूज, असा तो अर्थ असतो. त्याचा इथं काय संबंध आहे, कशा पद्धतीने त्याला प्रोग्रामिंग मध्ये वापरलं गेलंय तर ते बघा. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये एका नावाचं एकच फंक्शन असायचं. पूर्ण प्रोग्राम मध्ये एका नावाचं एकच फंक्शन. आता या ठिकाणी बघा, C++ allows to create 2 or more functions with same name. आपण C++ मध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनला सेम नाव देऊ शकतो. If there are 2 or more functions in program with same name, then it is function overloading. जर आपल्या प्रोग्राम मध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शन सारख्या नावाचे असतील तर मग त्याला म्हटलं गेलेलं आहे फंक्शन ओव्हरलोडिंग. आपण ओव्हरलोड केलं म्हणजे एकाच नावाला जास्त वापर केला, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे फंक्शन ओव्हरलोडिंग. इन सच केस function must differ in their parameter list. Either number of parameter or type of parameter must be different. आता बघा, फंक्शनचं नाव एकच आहे पण ते वेगवेगळे फंक्शन आहे. मग जेव्हा आपण फंक्शनला कॉल करणार, कंट्रोलला कसं कळेल की कोणत्या फंक्शनवर एक्झॅक्टली जम्प करायचंय,
तर फंक्शन्सच्या पॅरामीटर लिस्ट मधल्या डिफरन्सने ते कळेल. कॉल करताना आपण पॅरामीटर देणार, तर ते पॅरामीटर ज्या फंक्शन सोबत मॅच करतील त्या फंक्शनवर कंट्रोल ट्रान्सफर केला जाईल. रिटर्न टाईप मॅटर करत नाही, कारण की रिटर्न टाईप जेव्हा फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतो तेव्हा त्याचा संबंध असतो, कॉल करताना त्याचा संबंध नसतो. The return type of function does not matter. मग आता it can be same or it can be different. तर आता कंपायलर काय चेक करून कंट्रोलला फंक्शनवर ट्रान्सफर करेल. आता एका नावाचे 3 फंक्शन आहे, मग त्याला आपण कॉल केला तर मग ते कसे सिलेक्ट केले जातील, कोणत्या फंक्शनला केव्हा एक्झिक्यूट करायचं आहे, मग त्यासाठीच त्याच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये डिफरन्स ठेवण्यात आलेला आहे. तर हे इथं बघा, कंपायलर चेक्स नंबर ऑफ अँड टाइप ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर्स इन कॉल टू इन्वोक ऍप्रोप्रिएट फंक्शन. तर जे पॅरामीटर आपण पास केलेले त्यांचा टाईप आणि त्यांचा नंबर, म्हणजे किती पॅरामीटर आणि कोणत्या टाईपचे, त्याला मॅच करणारा फंक्शन कॉल केला जातो. आता याच्यामध्ये काय होतं, एकाच नावाचा, जसं मी तुम्हाला पॉलिमॉर्फिझम प्रॉपर्टी एक्सप्लेन करताना म्हटलं होतं, एकाच नावाचा उमेश पण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टी एक्झिबिट करतो, वेगवेगळं बिहेवियर दाखवतो. तसंच आता होतं काय, फंक्शनचं नाव सेम आहे पण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने बिहेवियर करतोय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एक्झिक्युशन करतोय. तर त्यामुळे एकच कॉल वेगवेगळे बॉडी ऑफ फंक्शन वेगवेगळा कोड एक्झिक्यूट करू शकतो. तर इन फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन विथ सेम नेम मे एक्झिक्यूट मल्टिपल फॉर्म, देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज फंक्शन पॉलिमॉर्फिझम. लक्षात येत आहे, तर त्याला पॉलिमॉर्फिझम असं सुद्धा म्हटलं जातं. सेम नेम, सिंगल नेम, मल्टिपल फॉर्म. तर याचं सुद्धा आता इमिजिएटली आपण एक एक्झाम्पल बघू आणि एक्झाम्पलने तुम्हाला या प्रोग्रामची एकदम चांगली अंडरस्टँडिंग या ठिकाणी येईल. ठीक आहे. तर हा झालाय प्रोग्राम तुमच्या समोर कंप्लीट. याला मी एक्सप्लेन करून देतो की मी प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे. पहिल्यांदा आउटपुट काढण्याचा चान्स तुम्हाला मिळेल, आउटपुट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघू शकतात आउटपुट तर मला दाखवायचंच आहे. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला स्वतःलाच पॉज करायचा आहे. वर्गात मी आधी विचारतो, उत्तर दिल्यानंतर आउटपुट दाखवतो. ठीक आहे, हे पॅटर्न तुम्हाला माहितच असेल. जोपर्यंत 2-4 विद्यार्थी उत्तर देत नाही तोपर्यंत मी आउटपुट दाखवत नाही. पण आता ही ऑनेस्टी तुम्हाला ठेवायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा, आउटपुट काढण्याचा प्रयत्न करायचा, व्हिडिओ प्ले केल्यानंतर बघायचा की तुमचं आउटपुट बरोबर आलं की नाही. आता या प्रोग्राम मध्ये मी काय केलं तेवढं एक्सप्लेन करून देतो. या प्रोग्राम मध्ये बघा 3 फंक्शन मी इथे ऍडिशनली बनवले, मेन सोडून 3 ऍडिशनल फंक्शन. हे फंक्शनचं काय, डिक्लरेशन. ठीक आहे, हे 3 फंक्शन या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. रिटर्न टाईप तिघांचा व्हॉइड आहे आणि सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे 3 फंक्शनचं नाव काय, डिस्प्ले. जर तुम्ही 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनला सेम नाव दिलं तर त्याला फंक्शन ओव्हरलोडिंग म्हटलं जातं, म्हणजे इथं फंक्शन ओव्हरलोडिंग आहे. पण महत्वाची अट फंक्शन ओव्हरलोडिंग साठी ही आहे की तुमच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये डिफरन्स असला पाहिजे. पॅरामीटर लिस्ट सेम असली तर मग फंक्शनला वेगवेगळं करता येणार नाही. कॉल करताना कंपायलरला एम्बिग्युटी म्हणजे कन्फ्युजन होईल, तर एरर येईल, मल्टिपल डिक्लरेशनचं एरर येईल. पण या ठिकाणी डिफरन्स आहे. डिफरन्स कसा असू शकतो, एक तर नंबर ऑफ पॅरामीटर कमी जास्त असतील, 2 पॅरामीटर, कोणाला 4 पॅरामीटर, कोणाला 1 पॅरामीटर, नाव सेम, किंवा टाईप ऑफ पॅरामीटर. तर या आपल्या केसमध्ये आपण टाईप ऑफ पॅरामीटर डिफरंट ठेवलंय. नंबर म्हणजे सगळ्यांना एकच पॅरामीटर आहे, तिघही डिस्प्ले फंक्शनला एकच पॅरामीटर आहे. पण या डिस्प्ले फंक्शनच्या पॅरामीटरचा टाईप काय, कॅर. या डिस्प्ले फंक्शनचा पॅरामीटरचा टाईप INT. या डिस्प्ले फंक्शनचा पॅरामीटरचा टाईप डबल म्हणजे फ्लोट. डबल म्हणजे ते फ्लोट सारखंच कीवर्ड आहे. तर या पद्धतीने आपण 3 डिस्प्ले फंक्शन बनवलेले आहे विथ पॅरामीटर लिस्ट डिफरंट. हे या ठिकाणी काय, हे 3 या ठिकाणी कॉल आहे. ठीक आहे, हे 3 डिस्प्ले कॉल जरी असले तरी कोणता कॉल कोणत्या फंक्शनवर ट्रान्सफर होईल आणि काय प्रिंट होईल हे ओळखणं एकदम सोपं आहे, कॉमन सेन्स आहे. म्हणून मी थेरी नंतर लगेच प्रोग्राम घेतला. ती थेरी जी आहे ती या प्रोग्राम मध्ये लगेच अंडरस्टँड होते. या 3 तुमच्या बॉडी ऑफ फंक्शन आहे. ठीक आहे, इथं खाली तुमच्या 3 बॉडी ऑफ फंक्शन शेजारी इथं मी दाखवलेले आहे. आता आउटपुट काढण्याचा प्रयत्न करा. झालं तर बघा,
मीच तुम्हाला आउटपुट काढून दाखवतो आणि एकदम सोपं आहे ते. एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम स्टार्ट्स फ्रॉम मेन. हे काय कॉल व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. पण एक पॉइंट आपण बघितला, कंपायलर चेक्स नंबर ऑफ अँड टाइप ऑफ ऍक्च्युअल पॅरामीटर टू इन्वोक द अप्रोप्रिएट फंक्शन. तर किती पॅरामीटर आहे? एक. कोणत्या टाइपचं? इंटिजर. तर अशी बॉडी ऑफ फंक्शन जे इंटिजर पॅरामीटर साठी इंटिजर पॅरामीटर घेणारा बॉडी ऑफ फंक्शन आहे त्याच्यावर कंट्रोल ट्रान्सफर केला जाईल. म्हणजे कंट्रोल या बॉडी ऑफ फंक्शनला येईल. ए मध्ये काय व्हॅल्यू असेल? ए मध्ये 45 व्हॅल्यू कलेक्ट होईल आणि इंटिजर इज इक्वल टू 45 असं आउटपुटचं पहिलं स्टेटमेंट प्रिंट होईल. इंटिजर इज इक्वल टू 45. आफ्टर एक्झिक्युटिंग द बॉडी ऑफ फंक्शन कंट्रोल रिटर्न्स बॅक आणि पुढचं स्टेटमेंट डिस्प्ले आणि सिंगल कोट्स मध्ये कॅरेक्टर दिले जातात. तर सिंगल कोट्स मध्ये कॉन्स्टंट कॅरेक्टर व्हॅल्यू आपण देतो. तर हा एक कॅरेक्टर आहे. म्हणजे कंट्रोल आता ह्या बॉडी ऑफ फंक्शन वर जम्प करेल. सीएच मध्ये डॉलरचा आस्की कोड म्हणजे डॉलर व्हॅल्यू कलेक्ट होईल आणि सेकंड आउटपुट स्टेटमेंट प्रिंट होईल कॅरेक्टर इज इक्वल टू डॉलर. आफ्टर एक्झिक्युटिंग द बॉडी ऑफ फंक्शन कंट्रोल रिटर्न्स बॅक टू कॉलिंग फंक्शन आणि तिसरं स्टेटमेंट पुन्हा एकदा कॉल आहे. तर आता या वेळेला कोणाला कॉल केला गेलेला आहे? डबल पॅरामीटर कलेक्ट करणारा फंक्शन म्हणजे हा फंक्शन. तर ए मध्ये काय व्हॅल्यू कलेक्ट होईल? 4.5 आणि रियल नंबर इज इक्वल टू इन्सर्शन ए म्हणजे 4.5. तर रियल नंबर इज इक्वल टू 4.5 असे तीन स्टेटमेंट काढणं काहीही विशेष नव्हतं. 90% लोकांना हे आउटपुट काढताच आलं असावं अशी माझी अपेक्षा आहे. आता प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून सुद्धा दाखवतो. हे बघा आउटपुट तुमच्या समोर आहे. झाले तीन स्टेटमेंट प्रिंट. इंटिजर इक्वल्स टू 45, कॅरेक्टर इक्वल्स टू डॉलर आणि रियल नंबर इक्वल्स टू 4.5. ठीक आहे. सो या पद्धतीने ते प्रिंट झालेलं आहे. प्रॅक्टिकली जर बघायचं असेल तुम्हाला पॉलिमॉर्फिझम हा कन्सेप्ट किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग हा कन्सेप्ट, तर बघा काही ट्रायल अँड एरर फटक्यात दाखवतोय तुम्हाला या ठिकाणी. बघा आपण स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करू प्रोग्रामला. एक्झिक्युशन स्टार्ट्स एट मेन. डिस्प्ले व्हेनेवर फंक्शन इज कॉल्ड कंट्रोल जम्प्स टू बॉडी ऑफ फंक्शन. पण तीन डिस्प्ले फंक्शन आहेत तरी हा कंट्रोल आता कसा जम्प करेल ते बघा. आला बरोबर इंटिजर फंक्शनवर. त्यानंतर कंट्रोल रिटर्न आला. आता डिस्प्ले क्यार आता बघा कुठे जात आहे? कॅरेक्टरवर. एक्झिक्यूट केलं परत आला. आता डिस्प्ले फ्लोट व्हॅल्यू किंवा डबल व्हॅल्यू दिलेली आहे तर बघा त्याच्यावर गेलेलं आणि अशा प्रकारे मेन फंक्शन कंप्लीट झालं. तेव्हा कंट्रोल तर बरोबर त्याने सिलेक्ट केले कोणत्या फंक्शनला एक्झिक्यूट करायचं आहे. आता अजून एक दाखवून देतो कोणाला काही कन्फ्युजन नको म्हणून की आपण तिघांना वेगवेगळं कॉल केलंय. एकदा कॉल करायचं का? कोणत्या ऑर्डर मध्ये? फंक्शन तुम्ही कोणत्या ऑर्डर मध्ये डिक्लेअर करतात, कोणत्या ऑर्डर मध्ये डिफाईन करतात आणि कोणत्या ऑर्डर मध्ये कॉल करतात हे मॅटर करत नाही. जसं कॉल केलं ज्याला कॉल केलं त्याच्यावर कंट्रोल ट्रान्सफर होईल. तर बघा डिस्प्ले 23, डिस्प्ले 21. आता तिघही केस मध्ये मी इंटिजरला कॉल केलेला आहे. आउटपुट बघा काय आउटपुट आलेला आहे प्रोग्रामचा. आता प्रोग्रामचा आउटपुट आलेला आहे इंटिजर इक्वल्स टू इंटिजर इक्वल्स टू इंटिजर इक्वल्स. म्हणजे तिघही केस मध्ये त्याने त्याच फंक्शनवर जम्प केली ज्याला पॅरामीटर मॅच होत आहे. स्टेप बाय स्टेप बघा. डिस्प्ले कोणाला कॉल केलेला आहे? डिस्प्ले विथ इंटिजर पॅरामीटर. पुन्हा डिस्प्ले विथ इंटिजर पॅरामीटर. डिस्प्ले विथ इंटिजर पॅरामीटर. कंट्रोलला भावना किंवा इमोशन्स नसतात की आता याला कॉल केलं होतं मागच्या वेळेला, आता या कोणासोबत अन्याय नको, भेदभाव नको, तर आता याच्यावर जम्प करू, असं काही होत नाही. ज्याला कॉल केलं असेल कंट्रोल बरोबर त्याच्यावर जम्प करतो पॅरामीटरचे टाइप चेक करू. लक्षात आलं? सो दिस इज इट फॉर टुडे. फंक्शन ओव्हरलोडिंग हा टॉपिक आपला सुरू झालेला आहे. एक एक्झाम्पल म्हणून मी हे प्रोग्राम घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण आता प्रॅक्टिकली काही एक्झाम्पल घेऊन प्रोग्राम्स डिझाईन करण्याची प्रॅक्टिस करू ज्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन ओव्हरलोडिंग वापरायची. ठीक आहे. थँक्यू. गुड बाय.